दादा, माजलगाव मतदारसंघामध्ये दोन वजनदार पार्टीत, एक नाईक नवरे आणि एक जगताप. तर हे समीकरण कसं जुळलं? नाही, मी जसा भाजपमध्ये जॉईन झालो, हा. त्याच्यानंतर मोहनरावजी जगताप साहेब सुद्धा भाजपमध्ये जॉईन झाले. हं. त्याच्यानंतर आम्ही एकत्र काम केलं आणि मार्केट कमिटी आम्ही दोघांनी एकत्र मिळून लढवली. आणि त्यांच्या घरातलं कोणीही नसताना त्यांनी कार्यकर्त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. जे काही सर्व गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी पणाला लावून त्यांनी ती मार्केट कमिटी कार्यकर्त्यासाठी लढली. आणि शेवटी राजकारणात देवाणघेवाण आहे. त्यांनी कार्यकर्त्यासाठी काही केलं तर आपणही त्यांच्या निवडणुकीच्या काळात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, एवढं मला कळतं. म्हणून हे समीकरण जुळलं. आता दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडून मोहनदादा यांना किती मतांचं योगदान मिळेल असं आपलं वाटतं? नाही, आता माझ्या मागे किती मत आहेत का काय परिस्थिती मी काही तसं ठामपणे सांगत नाही, परंतु एवढं नक्की सांगतो की त्यांचे जी काही पहिली यंत्रणा, त्यांच्यावर प्रेम करणारे लोक, पार्टीवर त्यांच्या प्रेम करणारे लोक आणि माझी टाकलेली भर निश्चित त्यांना विजय मिळवून देईल, एवढं मी सांगतो. आता आपण शेतकऱ्याचे प्रश्न चांगल्या प्रकारे जाणतात, तर शेतकऱ्याच्या कोणत्या बाजू आपण पुढील काळामध्ये मोहनदादाच्या मार्फत सोडवण्याचा प्रयत्न करणार? इथले प्रश्न बरोबर आहे. आता इथं परिस्थिती अशी झालेली आहे की मग सोयाबीनचे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, कापसाचे मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. सोयाबीनमध्ये आता काही सोयाबीनचा त्यांनी एक प्रोजेक्ट टाकलाय मोहनदादांनी, जेणेकरून लोकांना 150 रुपये भाव वाढेल. MIDC मध्ये असे मोठमोठे उद्योग शेतमालावर प्रक्रिया करणारे जर आले तर निश्चित त्याचा फायदा होतो. आणि त्याची माझी त्यांची यावरती चर्चा झालेली आहे. आणि सत्ता आल्यानंतर, ते आमदार झाल्यानंतर निश्चित MIDC जी काय माजलगावची आहे की मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे कसे उभारता येतील यावर आम्ही सविस्तर चर्चा केली. आणि त्यानुसार जर प्रक्रिया झाली मालावर तर निश्चित भाव वाढतो. आता सध्या महाराष्ट्रात जरांगे पाटील फॅक्टर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. हो. तर त्यामार्फत आपल्याला काय वाटते, मराठा आणि ओबीसी यांचे किती मतदानाचा टक्का या साईडनी आपल्या साईडनी येईल असं वाटतं? नाही, आता माजलगावची परिस्थिती तुम्ही बघितली असेल तर माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणावर चुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत लोकांवरती. आणि त्याचा इफेक्ट आमदार प्रकाशदादा सोळंके यांना निश्चित मतातून लोक दाखवतील. कारण ती एक मधून धग आहे आतल्या आत. आणि जरांगे पाटलांचा फॅक्टर निश्चित याच्यामध्ये काम करणार आहे. कारण ज्यांनी कुणी आरक्षण दिलं नाही त्यांच्यावरती मराठा समाजाचा प्रचंड राग आहे. तो राग हे लोक मतातून व्यक्त करतील असं मला वाटतंय. आता शेवटचा प्रश्न, आपला राजकारणातून समाजसेवा किंवा समाजकारण हे आतापर्यंत आपण करत आला, बरोबर. तर आपलं भविष्यातील वाटचाल काय असेल? नाही, हे बघा, माझ्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही काम करीत चला. गीतेत सांगितले, कर्म करीत राहा, फळाची अपेक्षा करू नका, फळ निश्चित मिळेल. काय मिळेल ते सोडून द्या ईश्वरावर. आपल्या हातात काय आहे, काम करणं. एखादी गोष्ट आपण घ्यायची म्हणलं तर मिळत नाही आणि न मागताही मिळते. त्यामुळं तुमच्या हातात जेवढे आहे ना, लोकांची सेवा करत चला. जे मिळेल, नाही मिळालं मानसिक समाधान मिळेल, एवढं मला कळतं. धन्यवाद दादा. इथे हे होते नितीन दादा नाईक नवरे यांनी दिलखुलासपणे असे आपले स्वतःचं मत व्यक्त करून मोहन दादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना विजयी करण्याची भूमिका निभावणार असं जाहीर केलं आहे. धन्यवाद. रॉयल महाराष्ट्र बीड.